नमस्कार. मी डॉक्टर विनय भोळे, प्राचार्य मॉडेल कॉलेज डोंबिवली, मोरया प्रकाशन आयोजित या FB लाईव्ह व्याख्यानमालेमध्ये ऑनलाईन शिक्षण बदलता प्रवाह या विषयावर आज बोलतोय. शिक्षण क्षेत्राबद्दल दोन प्रकारचे लोक नेहमी बोलत असतात. एक म्हणजे शिक्षणातलं ज्यांना कळतं ते, आणि दुसरे सगळ्यातलं सगळं कळतं ते. आता या कोविडच्या प्रॉब्लेममुळे शिकवायचं कसं, शाळा सुरू करायच्या की नाही, कॉलेज सुरू करायची की नाही, हा एक प्रमुख प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची बाजू घेऊन किंवा एकंदरीतच सगळ्याच पॉलिसीच्या विरोधामध्ये बोलणारे अशा प्रकारची मतं मांडतात की ऑनलाईन शिक्षण असावं, आणि काही लोक म्हणतात नसावं. तर त्याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. 1991 मध्ये ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन या सगळ्या संकल्पना भारतामध्ये यायला सुरुवात झाली आणि हळूहळू विचारांमध्ये, वस्तूंच्या वापरामध्ये एकंदर क्रांती होत गेली. आत्ता ज्यांचं वय 91च्या अगोदर कळतं होतं, जे काही शाळा कॉलेजमध्ये शिकत होते, त्यांना भारतामध्ये झालेले आमूलाग्र बदल हे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करून सहज जाणवत असतील. साधारणतः 80 ते 90च्या मधला भारत आणि 90 ते 2000च्या मधला भारत आणि 2000 नंतर बदलत गेलेलं स्वरूप, जसं अर्थव्यवस्था बदलली, एकंदर माणसांचं राहणीमान, संकल्पना बदलल्या, त्या सगळ्याचे परिणाम शिक्षणावर पण झाले. आणि एकूणच विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची आसक्ती म्हणा किंवा त्याची गरज किंवा त्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन यात संपूर्ण बदल होत गेले. आणि या गेल्या 4 महिन्यामध्ये एक नवीनच त्याच्यामध्ये आयाम निर्माण होतो आहे, ते म्हणजे ऑनलाईन शिक्षण. आता शिक्षणाचं व्यापारीकरण झालेलं आहे, हे सगळं मान्य आहे आपल्याला. मुळामध्ये शिक्षक आणि गुरु या दोन संज्ञा वेगळ्या आहेत. तिथपासूनच सगळा हा विचार सुरू होतो. काहीतरी वेगळं ज्ञान देणारा, सगळ्या पुस्तकाच्या सिलेबसच्या पलीकडे जाऊन विचार करणारा तो गुरु, आणि पुस्तकामध्ये दिलेलं छापील जे काही मटेरियल आहे ते शिकवणारा तो शिक्षक, अशी संकल्पना आपण नेहमी मांडत असतो. परंतु सध्या जी पिढी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये शिकते आहे, ती 2000 सालानंतर जन्मलेली आहे. म्हणजे मिलेनियम वर्षाच्या नंतर जन्मलेली पिढी आहे. तरी लहानपणापासूनच इंटरनेट, मोबाईल, विविध गॅझेट्स पाहिलेली आहेत. त्यामुळे पालकांना आणि सिनियर सिटिझन्सला असं वाटतं की ऑनलाईन शिक्षण हे चालेल की नाही चालणार. परंतु मुलांना काय वाटतं हा दृष्टिकोनसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आता गुगल, व्हॉट्सॲप ह्या युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही पटकन विचारलं की अमुक गोष्टीचा अर्थ काय, तर पूर्वी डिक्शनरी बघत असत किंवा एखाद्या संदर्भ ग्रंथामध्ये शोधत असत. मुलं पटकन हातामधल्या मोबाईलवरती, गुगलवरती सर्च करून त्याचं उत्तर देतात. त्यामुळे संकल्पना बदललेली ही पिढी आहे. त्यामुळे सिनियर लोकांना ऑनलाईन शिक्षण योग्य वाटतं की वाटत नाही, याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना काय वाटतं हा आयामसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. शिक्षणावर गुंतवणूक करणं हीच मुळात भारतीय लोकांसाठी एक थोडी वेगळी म्हणा किंवा न पचणारी अशी संकल्पना होती. शाळेची जी काय असेल ती सरकारी फी भरायची, कॉलेजची जी काय असेल ती फी भरायची. एकदा शिक्षण संपलं की नोकरी किंवा व्यवसायामध्ये जायचं. याच्यातनं बाहेर पडून शिक्षणाकरता खर्च करणं हे थोडंसं उच्च मध्यमवर्गीयांनी स्वीकारलं. आणि त्याच सीमारेषेवर आता अचानक हे ऑनलाईन शिक्षण आलेलं आहे. आता ऑनलाईन शिक्षण म्हटलं तर घरामध्ये किमान लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, स्मार्टफोन हे असणं आवश्यक असतं. शहरामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला जो स्मार्टफोन दिसतो तो शहरातसुद्धा निम्न मध्यमवर्गीय मुलांकडे असेल अशी अपेक्षा आपण करून चालत नाही. आम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये सर्व्हे करतो, एखाद्या कॉलेजमध्ये विचारतो की ऑनलाईन शिक्षण चालेल का, तर त्यावेळेला अनेक विद्यार्थी आणि पालकांचं असं सांगणं असतं, आमच्याकडे ही गॅझेट्स विकत घेण्या इतके पैसे नाहीत, कसे तरी आम्ही फीचे पैसे भरतो. त्यामुळे तिथेच पहिला प्रश्न येतो की सगळ्यांना ही गोष्ट परवडू शकते की नाही. त्यामुळे शिक्षणावर गुंतवणूक करावी की करू नये हा नंतरचा मुद्दा येतो. मुळात लोकांना ते परवडेल की नाही हा पहिला मुद्दा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड
किंबहुना नोटबंदीनंतर ऑनलाईन पेमेंट हे जास्त प्रमाणावरती लोकांनी स्वीकारलं. इवन भाजीपाल्याकरता किंवा किराणा मालची सुद्धा जी काही रिक्वायरमेंट असेल ती लोकांनी व्हॉट्सॲपवर पाठवायला सुरुवात केली. गुगल पे, भीम ॲप आता लोकांना आपलं वाटायला लागलं. एखादं प्रवासाचं बुकिंग करायचं असेल किंवा अगदी पिझ्झा मागवायचा असेल तरी लोक अगदी सहजपणे मोबाईलवरून पेमेंट करण्याचा मार्ग स्वीकारतात. ह्या सगळ्या जरी रेग्युलर आयुष्यामधल्या गोष्टी असल्या तरीही शिक्षणाकरता ऑनलाईन तुम्ही पद्धत स्वीकारता की नाही स्वीकारत हा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादा वक्ता असतो, त्याला ज्या वेळेला समोर श्रोते दिसतात तेव्हा त्याला विविध गोष्टी सुचत जातात, त्याला बोलावंसं वाटतं. स्क्रीनवरती बघून बोलणं अजूनही अनेक वक्त्यांना मानवलेलं नाही. त्यामुळे आपण किती जरी म्हटलं की ऑनलाईन शिक्षण हे स्वीकारावं की स्वीकारू नये, तर प्रमुख मुद्दा असा आहे सध्या तरी त्याला काही पर्याय नाही आहे. त्यामुळे त्या दृष्टीने त्याचा विचार करणं आवश्यक आहे. आता ऑनलाईन गेल्या 4 महिन्यामध्ये लोकांनी किती स्वीकारलं असावं, तर झूम, वेबएक्स हे स्पेलिंग्स किंवा ह्या गोष्टीसुद्धा ज्यांना माहिती नव्हत्या ती मित्रमंडळी, नातेवाईक आता झूमवरती गप्पा मारतात किंवा गुगल मीटवरती मित्र एकमेकांना भेटतात, ऑफिसेसच्या मीटिंग्स वगैरे होतात. इतकंच नाही तर शाळा कॉलेजमध्ये त्याच्यावरती शिकवणं सुरू झालं आहे. ज्या मुलांना आपण म्हणत होतो की मोबाईल आणि फोन किंवा आपण कॉम्प्युटर जास्त वापरणं तुम्ही बरोबर नाही, त्यांनाच आता पालक सांगायला लागलेले आहेत की फोन तू वापरायला हरकत नाही, कारण त्याचा अभ्यास, सगळा तुझा अभ्यासक्रम, शिक्षण आता या गॅजेट्सवरती अवलंबून आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये जे काही आपण नवीन गोष्टी स्वीकारल्या त्यामध्ये ह्या ऑनलाईन शिक्षणाला अपरिहार्यपणे स्वीकारणं आवश्यक ठरलं. आता जो मोबाईल टॅब आपण एक संपर्काचं साधन म्हणून वापरत होतो तेच कधी शिक्षणासाठी वापरायला लागेल असं कोणालाही आपल्याला वाटलं नव्हतं. आता शिक्षणामध्ये आवश्यक गुंतवणूक आपण पूर्वी पुस्तकं किंवा एखादी गाईड किंवा काही स्टडी मटेरियल हे म्हणत होतो. मधल्या काळामध्ये काही CDs वगैरे किंवा अजून काही ऑनलाईन गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट करत होतो. तर आता जी मुलं 10वीला आहेत किंवा TYला लास्ट इयरला आहेत, इंजिनिअरिंगला आहेत, ज्यांची कॉलेजेस सुरू झालेली आहेत, काही पालकांनी त्यांच्याकरता अशी गॅजेट्स आणून दिलेली आहेत आणि ती किंमतसुद्धा ते पालक शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूक अशाच अर्थाने समजतात. जे प्राध्यापक किंवा शिक्षक पूर्वी ऑनलाईनच्या विरोधात होते आता त्यांनाच कंटेंट डेव्हलपमेंटची सेमिनार्स अटेंड करावी लागत आहेत. त्यामुळे तुम्हाला हे मान्य आहे की नाही याचं सध्या तरी उत्तर अपरिहार्यता आणि त्यातून निर्माण झालेली आवश्यकता असं आपण देऊ शकतो. आता टेक सॅव्ही गुरु शिष्य असतीलच असं नाही, शिष्य असतात, गुरु असतील की नाही हे मात्र सांगणं थोडं अवघड पडतं. कारण ज्याला मुळामध्ये शिकवायचं आहे, ज्याला शिकवायची आवड आहे त्या सिनियर प्राध्यापकांनी सुद्धा, शिक्षकांनी सुद्धा आता ऑनलाईन प्रशिक्षण किंवा ऑनलाईन शिक्षण हे स्वीकारलेलं आहे, कारण त्याला काही सध्या इलाजच नाही आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननी सुद्धा 2021 या सालाकरता सांगितलेलं आहे की एकंदर सिलेबसपैकी 25% सिलेबस हा ऑनलाईन शिकवायचा आहे. म्हणजे ऑनलाईन शिकवून तुमचं 25% पूर्ण होईपर्यंत काही काळ निघून जाईल आणि नंतर त्यांचं पुढचं सर्क्युलर येईल की पुढचा सिलेबस नक्की कशा प्रकारे शिकवायचा आहे. सध्या तर गेले 2-3 महिन्यामध्ये PhDच्या वायवासुद्धा ऑनलाईन झालेल्या आहेत. लोकांना PhD सारखी पदवीसुद्धा ऑनलाईन प्रदान केलेली आहे. बरेचसे इंटरव्ह्यूज ऑनलाईन घेणं आता अगदी कॉमन झालेलं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये आपला जो मुद्दा आहे हे विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये ऑनलाईन कितपत स्वीकारलेलं आहे. तर आता ही सगळी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, पालकांच्या बाबतीमधली सेमिनार्स आता वेबिनार्स झाली. वेबवरती लोकांनी हे सगळं स्वीकारलं. शाळा किंवा कॉलेजेस यांच्याशी संपर्क साधण्याचं ते माध्यम झालं. पुढे कदाचित लोकांनी हे स्वीकारल्यामुळे हे संमिश्र माध्यमसुद्धा असू शकेल. म्हणजे कदाचित आपण असं चांगले एक अपेक्षा करूया की येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनावरती लस सापडेल आणि हा प्रश्न निकाली निघेल. तरीसुद्धा लोकांनी ऑनलाईन शिक्षण स्वीकारल्यामुळे कदाचित अशी स्थिती येऊ शकेल की शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये 25-50% शिक्षण हे ऑनलाईन असेल आणि बाकीचं ऑफलाईन असू शकेल. किंबहुना काही कोर्सेसमध्ये 100% ऑनलाईनसुद्धा असू शकेल.
कारण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक फायदे आहेत. कन्व्हिनियन्सचा मुद्दा येतो. पुढे आता आपण असा एक मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे की हे मुलांनी स्वीकारलं आहे का. कारण बरेचसे आपण व्हॉट्सॲपवरती फोटो बघतो, चित्र बघतो की काही मुलांनी कॅमेरा ऑफ केलेला आहे, काही ठिकाणी मुलं नाश्ता करतायत, त्या कॉम्प्युटरसमोर बसलेली आहेत, त्यांचं लक्ष टी व्हीकडे आहे आणि केवळ त्यांनी कॉम्प्युटरवरती कॅमेऱ्याकडे ते बघून असं दर्शवत आहेत की ते त्या लेक्चरकडे लक्ष देत आहेत. काही जण तर सोयीस्करपणे म्यूट करून, आवाज म्यूट करून असं दर्शवतात की आम्ही या मीटिंगमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहोत, या लेक्चरमध्ये आम्ही लक्ष देतोय. त्यामुळे जितकं टेक्नॉलॉजीला आपण स्वीकारतो तितकंच लोकांना त्याच्यातून पळवाटासुद्धा मिळत असतात. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गुरु शिष्य या ऑनलाईनमुळे एकत्र येऊ शकतात हे आपल्याला गेल्या 3 महिन्यामध्ये समजलं. आणि असं एक थोडंसं लोकांना वाटायला लागलं की इंटरनॅशनल वेबिनार्स किंवा इंटरनॅशनल काही मीटिंग्स वगैरे ज्या जोरात ह्याच्यावरती व्हायला लागल्या, तेव्हा असं एक लक्षामध्ये आलं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा की प्रचंड खर्च करून एखाद्या माणसाला भारतामध्ये बोलवणं किंवा भारतात सुद्धा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी माणसाने लेक्चर करता जाणं, हे सगळं कशासाठी हवं. जर समजा ती व्यक्ती फेसबुक लाईव्ह करू शकत असेल किंवा त्याचा व्हिडिओ टेप करून पाठवू शकत असेल किंवा यूट्यूब लाईव्ह करू शकत असेल, तर कशासाठी त्याने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं. एका जागेवर बसूनच जर संपर्क शक्य असेल तर तो करायला काही हरकत नाही. ही नवीन संकल्पना या आपत्तीमधून लोकांनी स्वीकारली, हे मात्र आपण मान्य करणं खरोखरच आवश्यक आहे. काही प्रश्न या ऑनलाईन शिक्षणामुळे निर्माण झालेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न असा येतो, शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 31 वर्ष काढल्यामुळे मला तो नेहमी जाणवतो. आम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये किंवा एकंदरीत शिक्षण क्षेत्राचा विचार करतो त्यावेळेला ज्या विद्यार्थ्याला फी परवडत नाही किंवा ज्या विद्यार्थ्याला पुस्तकं परवडत नाहीत, ज्याला कुठल्या सुविधा नाहीत, त्याचा पहिल्यांदा विचार करत असतो. आजही शहरांमध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना मोबाईल किंवा इंटरनेट किंवा वायफाय हे परवडत नाही. त्यामुळे पहिला प्रश्न असा येतो की त्या मुलांनी शिकायचं नाही का. हा सगळ्यांनीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण शिक्षण सार्वत्रिक आहे, शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला असलेली बुद्धी, त्याला शिक्षणामध्ये असलेला रस आणि त्याची आर्थिक परिस्थिती हे सगळे वेगळे घटक आहेत. त्यामुळे पहिला प्रश्न असा येतो या ठिकाणी की ही सुविधा ग्रामीण भागामध्ये असू शकते का, जिथे अनेकदा इलेक्ट्रिसिटी प्रवाह खंडित होतो, ज्यावेळेला अनेक ठिकाणी वायफायचं कनेक्शन नसतं किंवा डेटा कनेक्शन नसतं. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. या लॉकडाऊन काळामध्ये बरेच विद्यार्थी शहरातून खेड्यामध्ये गेलेले आहेत. आता त्यातली काही कॉलेजची मुलं शेतीच्या कामामध्ये गर्क आहेत. त्यांचं म्हणणं आहे शहरामध्ये आमच्या पालकांना रोजगार नाही, तर किमान आम्ही खेड्यामध्ये जाऊन जिथे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये इथून राहायला आपल्याला घर मिळेल, छप्पर मिळेल, 2 वेळचं जेवण मिळेल, असं खेडेगावामध्ये गेलेली जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय करायचं हे शिक्षण तज्ज्ञांनी विचार करायला हवा. केवळ ऑनलाईन शिक्षण हवं की नको हे शहरामध्ये घरामध्ये पंख्याखाली किंवा AC मध्ये बसून त्याच्यावर चर्चा करणं हे सोपं आहे. अशा दुर्बल घटकांचा विचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. दुसरं असं येतं, ही सगळी गॅजेट्स सगळ्यांना परवडतात का, आणि जर परवडत नसतील तर त्यांनी शिकायचं नाही का, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो. तिसरं येतं, युनेस्कोने असं मागे एका ॲनालिसिसमधून जाहीर केलं होतं की 74 देशांमध्ये योग्य शिक्षक नाहीत. कारण शिक्षकांची नियुक्ती करतानाचे जे निकष आहेत, मी भारताचं बोलत नाही आहे, युनेस्कोने जे पाहिलं होतं 74 देशांमध्ये शिक्षक हे मुळामध्ये शिकवण्यासाठी पात्र नाहीत. मग असं जर का 74 देशांमध्ये लाखांमध्ये किंवा कोट्यावधींच्या संख्येमध्ये जर शिक्षकच शिकवण्यासाठी योग्य नसतील तर त्यांनी ऑनलाईन शिकवलं काय आणि ऑफलाईन शिकवलं काय, मुळात मुलांचा विकास होणार आहे का, हा दुसरा मुद्दा येतो. तिसरा मुद्दा असा येतो की बऱ्याचदा या मनीचं त्या मनी किंवा या माझ्या मनामध्ये काय संकल्पना आहेत त्या विविध उदाहरणातून योग्य प्रकारे जर मी माझ्या विद्यार्थ्यांना त्यांना समजणाऱ्या पद्धतीने शिकवू शकलो तर मी खरा शिक्षक आहे, खरा प्राध्यापक आहे असं म्हणायला हवं. मी स्वतः किती शिकलो आहे, माझ्याकडे किती पदव्या आहेत हे महत्त्वाचं नसतं. त्यामुळे
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जो भावनिक बंध किंवा भावनिक धागा निर्माण व्हायला हवा, तो धागा ऑनलाईन शिक्षणातून निर्माण होत नाही, हे पण खरं आहे. कारण विद्यार्थी ज्यावेळेला समोर असतो, तो बोलत असतो, प्रत्यक्षपणे तो वर्गामध्ये समोर उपस्थित असतो, त्यावेळेला होणारं इंटरॅक्शन आणि ऑनलाईन इंटरॅक्शन यात नक्कीच फरक आहे. तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी जरी वापरलीत तरी ती कृत्रिम गोष्ट आहे. म्हणूनच चित्रपट निर्मिती कितीही प्रमाणावर झाली तरी नाटकं चालतात, सभांना गर्दी होते, कारण वक्ता किंवा नाटकात काम करणारा माणूस हा समोर असतो. या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होऊ शकत नाहीत. एखाद्या कलाकाराची दाद किंवा एखाद्या गाण्याच्या मैफिलीमध्ये एखाद्या गायकाला समोर बसलेल्या लोकांनी दिलेली दाद आणि टी व्हीचा कार्यक्रम बघताना त्याला दिलेली दाद, ह्याच्यात जशी आपण एक वेगळी फरकाची एक डिमार्केशन लाईन आखू शकतो, तशीच ऑनलाईन आणि ऑफलाईन या शिक्षणामध्ये सुद्धा ते आपण घेऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा आहे की पालकांची इन्व्हॉल्वमेंट अनावश्यकरित्या यामध्ये वाढलेली आहे. मी असं नेहमी म्हणतो की मुलांचं करिअर घडवणारे पालक असतात, तसं मी पूर्ण विचारांती म्हणतोय काही ठिकाणी मुलांचं करिअर बिघडवणारे सुद्धा पालकच असतात. कारण पालकांच्या अपुऱ्या इच्छा आणि आकांक्षा ते मुलांवर लादत असतात आणि ज्या वेळेला मुलाला एखाद्या ठिकाणी जायचं नसतं, एखाद्या क्षेत्रामध्ये त्याला शिक्षण घ्यायचं नसतं, त्याची जबरदस्ती बहुतांश वेळेला पालक करतात. नंतर तो विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये फेल होतो, अपयशी ठरतो आणि त्याचं खापर मात्र पालक नशिबावर किंवा त्या मुलावर फोडून मोकळे होतात. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात काय व्हायला लागलेलं आहे की मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरती ज्यावेळेला तो विद्यार्थी शिकत असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्याच्या बाजूला किंवा पाठीमागे त्याचे पालक बसलेले असतात. ते अनावश्यक त्याच्यामध्ये इंटरफिअर करतात. म्हणजे बऱ्याचदा शिकवणाऱ्याला हे समजत नाही की मी कोणाला शिकवतोय, पालकांना शिकवतोय की मुलांना शिकवतोय. त्यामुळे पालकांची इन्व्हॉल्वमेंट म्हणण्यापेक्षा अनावश्यक हस्तक्षेप हा दुसरा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तिसरं, लोकशाहीमध्ये अर्थातच सगळ्याच देशांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचा अधिकार आहे. भारतात तर आहेच आहे. मग जे पालक अशिक्षित आहेत त्यांनी ही इन्व्हॉल्वमेंट कशी काय ठेवायची? बऱ्याचदा ऑनलाईन शिक्षणामध्ये पालक समोर बसलेले आहेत हे पाहून काही शाळांमधला असा अनुभव आहे की शिक्षक एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादी गाईडलाईन पालकांना देतात आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये सांगून टाकतात की हे पुढचा जो अभ्यास आहे तो पालकांनी करून घ्यायचा आहे. आता विद्यार्थी वर्गामध्ये समोर असतो, गणितासारख्या विषयामध्ये तो डाऊट विचारतो. ज्यावेळेला शिकवणारा माणूस त्याच्या वहीमध्ये किंवा पाटीवरती सोडवलेलं गणित चेक करतो, त्याला फळ्यावर समजावून सांगतो, त्याच्याशी 2, 4, 5, 10 वेळेला इंटरॅक्शन करतो, विद्यार्थ्यांमधून वर्गामध्ये राऊंड मारतो, त्यावेळेला शिक्षकाचं समोर प्रत्यक्ष असणं ही इन्व्हॉल्वमेंट आणि घरामध्ये बसून वहीवरती सॉल्व करणं किंवा ऑनलाईन शिकवलेलं पाहणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे घरचं वातावरण, पालक सुशिक्षित आहेत की अशिक्षित आहेत, बऱ्याचदा असं होतं पालक हे वेगळ्या क्षेत्रामधले असतात. म्हणजे कॉलेजच्या बाबतीमध्ये असं होतं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर याच्यापैकी एखाद्या विभागातलं शिक्षण घेतलेले पालक असतात आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेले किंवा घेत असलेले विद्यार्थी असतात आणि पालक त्याच्यामध्ये अनावश्यक इंटरफिअरन्स करतात. आम्हाला नेहमी असा अनुभव येतो की कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये मॅथमॅटिक्सला एक मर्यादित स्वरूपाचं महत्त्व आहे आणि ज्यावेळेला पालक सायन्स किंवा इंजिनिअरिंगचे असतात त्यांच्या मनामध्ये ठसलेलं असतं की मॅथमॅटिक्स हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यांना अकाउंट्स आणि मॅथ्समधला फरक समजत नाही आणि त्यावेळेला ते ठसवत असतात की मॅथ्स घेणं आवश्यक आहे. आणि 11वीला आलेल्या विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये सांगितलं जातं तू मॅथमॅटिक्स घेऊ नको, सेक्रेटरीला प्रॅक्टिस घे. आणि तिथे पालक विद्यार्थ्याला त्यांच्या जुन्या पाण्या अनुभवातून काहीतरी सांगतात. पालक त्या ठिकाणी मान्य करत नाहीत की ते ज्या वेळेला शिकले 10, 20, 25 वर्षांपूर्वी त्यावेळची आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. हा सगळा प्रश्न किंवा हा सगळा गुंता ऑनलाईन शिक्षणात सुद्धा आलेला आपल्याला दिसतो.
घरचं वातावरण कसं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ऑनलाईन शिकायचं असेल, विद्यार्थ्याला जर का सेपरेट खोली असेल, तिथे आवाज येत नसेल आणि त्याने लॅपटॉपवर किंवा मोबाईलवरती ते पाहिलं तर एक ठीक आहे. पण ज्या घरामध्ये 2च खोल्या आहेत किंवा 1 BHK आहे, पालकसुद्धा नोकरी करतात, ते एखाद्या खोलीमध्ये लॅपटॉप घेऊन बसलेले आहेत, घरात आजी किंवा आजोबा आहेत आणि अशा विद्यार्थ्यांनी मग कुठे बसायचं? घरामध्ये बाकीचे आवाज येत असतात, बाहेरचे काही वाहनांचे आवाज येतात. मग त्यावेळेला बाकी लोकांनी बोलायचं नाही, टी व्ही बघायचं नाही, सगळी बंधनं त्यांच्यावर पण येतात. म्हणजे बऱ्याच घरामध्ये असं होतं की विद्यार्थ्याचं शिक्षण चालू आहे म्हणून आजी आजोबा किंवा आई वडील यांनी टी व्ही बघायचा नाही, एकमेकाशी बोलायचं नाही, संपर्क साधायचा नाही. ही सगळी शिक्षा पालकांना सुद्धा होते. असे अनेक कंगोरे या ऑनलाईन शिक्षणामध्ये आपल्याला नेहमी असं दिसून यायला लागलेले आहेत. शाळेमध्ये जे संस्कार होतात ते ऑनलाईनमधून तुम्ही कसे करणार? शाळेमध्ये जे अतिशय उत्तम शिक्षक असतात त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या संपर्कातून विद्यार्थ्यांवरती संस्कार होत असतात. विद्यार्थ्यांची पिढी घडवणं हे शिक्षकाचं काम असतं. ऑनलाईनमधून तुम्ही संस्कार कसे करणार? शाळेमध्ये ज्यावेळेला विद्यार्थी एकत्र येतात, शिकतात, त्यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, संघभावना, खेळ, सहशिक्षण या सगळ्या गोष्टी होत असतात. विद्यार्थ्यांना लागतं. आईवडिलांच्या शिवाय मॉन्टेसरीमध्ये किंवा ज्युनियर सिनियर KG शाळेमध्ये काही तास थांबणं, तिथे डबा खाणं, या सगळ्या गोष्टी शाळेतच मुलं शिकत असतात. स्वच्छतेपासून तर PTच्या वेळेला शिकवला जाणारा डिसिप्लिन, या सगळ्या गोष्टी ऑनलाईनमधून आपण कशा शिकवणार? टू गेट अलॉंग विथ म्हणजे बाकी आपल्या सहकाऱ्यांबरोबर समाजामध्ये वावरणं हे प्रथम आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं. जर समजा घरात बसूनच स्क्रीनवर जर बघायचं असेल त्या गोष्टी कशा होणार? दुसरं महत्त्वाचं, शारीरिक शिक्षणामध्ये PTमध्ये विद्यार्थ्यांना व्यायामाची आवड जोपासली जाते. काही विद्यार्थी शाळेच्या क्रीडा संघामध्ये भाग घेतात. मग हे सगळं ऑनलाईन शिक्षणामध्ये ती मुलं कसं करणार? मुलांच्या मानसिक विकासाचं काय करायचं? तर ज्या वेळेला मुलं शाळेमध्ये एकत्र शिकतात, त्यांची भांडणं होतात, ती शिक्षकांकडे तक्रार घेऊन जातात, त्यामुळे घरापासून वेगळं राहणं किंवा काही तास तरी निदान पालकांपासून वेगळ्या ठिकाणी राहणं हे सगळं ऑनलाईन शिक्षणामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने मानसिक विकास ऑनलाईन शिक्षणात कसा होणार हा एक प्रश्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, कला, क्रीडा, वादन हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकवू शकत नाही. आम्ही पूर्वीसुद्धा ह्या लॉकडाऊनच्या अगोदर मजेनी उदाहरण देताना असं कॉलेजला म्हणायचो, यू कॅनॉट लर्न स्विमिंग बाय कॉरस्पॉन्डन्स कोर्स. म्हणजे अनेक ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष शिक्षण घ्यावं लागतं. स्विमिंग कॉरस्पॉन्डन्सने शिकवता येत नाही. थेरॉटिकली वर्गामध्ये स्विमिंग चित्र काढून आपल्याला शिकवता येत नाही. मोटर ड्रायव्हिंगला मोटरमध्येच बसावं लागतं. अनेक गोष्टी प्रत्यक्ष केल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत. तसंच ऑनलाईन शिक्षणाला सुद्धा काही मर्यादा आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, म्हणजे आपण साधारणतः विचार केला की अगदी नर्सरीमध्ये 3 वर्षांच्या मुलांना पाठवलं आणि तो विद्यार्थी अगदी वेळेवर शाळेत घातलेला असेल आणि वेळेवरती न थांबता शिकला, साधारणतः 20व्या वर्षी शिक्षण पूर्ण होतं. म्हणजे मधली 17 वर्ष ही डेव्हलपमेंटची असतात. ही सगळी डेव्हलपमेंट मित्रमंडळी, शाळा, कॉलेज याच्यामध्ये होत असते. तर ऑनलाईन शिक्षणामध्ये असं काहीही जर होणार नसेल तर ऑनलाईन शिक्षण त्या ठिकाणी फ्लॉप आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण सगळेच जण म्हणतो की मॅन इज अ सोशल बीइंग, म्हणजे माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजामध्ये माणसं वावरत असतात, विविध संस्थांमध्ये भाग घेतात. तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल की घरामध्ये जे 3 महिने किंवा 4 महिने कोंडून राहिलेले लोक आहेत त्यांच्याशी फोनवर बोलताना आपल्याला असं जाणवतं ते थोडेसे सायकिक झाल्यासारखे, एककल्ली झाल्यासारखे वाटतात. याचं कारण अगदी बरोबर आहे. समाजामध्ये न मिसळता, लोकांमध्ये न मिसळता माणूस राहू शकत नाही. म्हणून तर त्याचं जे खऱ्या अर्थाने अलगीकरण कायद्याच्या दृष्टीने केलं जातं, गुन्हेगारांचं जेलमध्ये वेगळं ठेवलं जातं, त्याच्यामध्ये माणसाच्या मनोवृत्तीमध्ये जो फरक पडतो तसाच आता विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीमध्ये पडलेला आपल्याला दिसून येतोय. 3-3, 4-4 महिने शाळेतल्या मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना घरामध्ये डांबून ठेवणं
याच्यावरती खरोखरच हा लॉकडाऊन आणि एकंदरीत सगळं संपेल त्यावेळेला मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप मोठं संशोधन सगळ्याच शास्त्रज्ञांना करता येईल. पुढचा मुद्दा असा येतो की अनेक विषय हे आपण ऑनलाईन शिकवू शकत नाही. थोडक्यामध्ये सायन्सची जी प्रॅक्टिकल्स असतात, उदाहरणार्थ इकॉनॉमिक्समध्ये डायग्रॅम काढले जातात, आर्किटेक्चर किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जी डायग्रॅम्स किंवा प्रत्यक्ष काही गोष्टी शिकवल्या जातात, फॅशन डिझायनिंगमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जातात, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मुलं प्रत्यक्ष पदार्थ तयार करतात, हे सगळं तुम्ही ऑनलाईन नाही करू शकत. हे आपण स्वीकारणं आवश्यक आहे. आता तुम्ही मला सांगा, जिम्नॅस्टिक्स आहे, बॉक्सिंग आहे, कराटे आहे, नृत्य आहे, हे तुम्ही ऑनलाईन कसं शिकवणार? आता काही लोक असं म्हणतात की आम्ही गायन, वादन, नृत्य ऑनलाईन क्लास सुरू केलेले आहेत, म्हणून तर आपण म्हणलं होतं अपरिहार्यता म्हणून हे सुरू केलं असलं तरी कायमस्वरूपी टिकेल असं अजिबात नाही. खरोखरच त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत आणि स्वीकारणं आपल्याला गरजेचं आहे. आता अमेरिकेसारख्या देशामध्ये, युरोपातल्या अनेक देशांमध्ये आपण ज्या ठिकाणी उत्तम शिक्षण दिलं जातं, त्या जर्मनीमध्ये आजही आपण जर का हा कोविडचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरीसुद्धा कॉलेजमध्ये, शाळांमध्ये प्रत्यक्ष शिकवलं जातं. मग आपल्यापेक्षा 5-50 वर्ष पुढे असलेल्या त्या देशांनी 100% ऑनलाईन शिक्षण का नाही आणलं? त्यांनीसुद्धा वर्गामध्ये शिकवणं ही संकल्पना का नाही बंद केली? कारण ज्या ठिकाणी समोर विद्यार्थी बसून त्याला त्याचा शिक्षक शिकवतो, ही संकल्पना आजही सगळ्यांना मान्य आहे. बऱ्याच वेळेला असं काही पालकांना आता जाणवत असेल, जे IT क्षेत्रामध्ये आहेत ते केवळ सही फक्त करण्यापुरतं पेन आणि कागदाचा वापर करतात. काही ठिकाणी ते सुद्धा पंचिंग असतं. त्या व्यक्तींना आपण जर विचारलं की एक कागद लिहायचा आहे, एक फुलस्केप लिहायचा आहे, लोक म्हणतात नाही, मला लिहायची सवय नाही, मी टाईप करू शकतो, मी लिहू शकत नाही. मला नेहमी अशी भीती वाटते की शाळेमध्ये जाण्यापूर्वी ABC किंवा अ-आ-इ हे आपण शाळेमध्ये घोटवून अक्षर किंवा ते लिहिणं, मग हिंदीमध्ये कसं लिहायचं, ऱ्हस्व दीर्घ, मराठीमध्ये इंग्रजी स्पेलिंग्स, हे सगळं आपण हाताने लिहितो. असा जर संगणकाचा वापर जर वाढत गेला तर लिहिणं ही जी एक वेगळी कला आहे ती कदाचित लुप्त होईल की काय असं वाटत जातं. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तांत्रिकदृष्ट्या तंत्रज्ञान वापरून करू शकत नाही. नंतर फेस टू फेस कम्युनिकेशन हा जो प्रकार आहे की विद्यार्थ्यांच्या नजरेमधून शिक्षकाला सहज कळतं की विद्यार्थ्याला कंटाळा आलाय, त्याला शंका आहे, त्याला सगळं कळतंय किंवा त्याला काहीच कळत नाहीये, हे समोर बघून कळतं, ते स्क्रीनवर बघून नाही कळत. जसं विदाऊट तिकीट माणूस TCला कळतो, गुन्हेगार हा खरोखरच गुन्हेगार आहे की तो बिचारा आपल्या तावडीत सापडलेला आहे हे अनुभवी पोलिसाला कळतं. बऱ्याच वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना पेशंटचा चेहरा बघून सुद्धा त्याला काय होत असेल याचा प्राथमिक अंदाज येतो. तसं शिक्षकाला समोर विद्यार्थी असल्याशिवाय, त्याचा चेहरा बघितल्याशिवाय आपल्या विचारांची दिशा, बोलण्याची दिशा ही बदलता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन शिक्षणामध्ये होणं अवघड आहेत. मगाशी आपण एक मुद्दा जो घेतला होता की प्रॅक्टिकल करून ज्या गोष्टी आपण शिकवतो त्या सगळ्याच ऑनलाईन शिक्षणामध्ये शून्य या मुद्द्यापर्यंत येऊन ठेवतात. त्यामुळे जिथे जिथे प्रॅक्टिकल आहे, प्रत्यक्ष शिक्षण आवश्यक आहे, ते सगळं ऑनलाईनमध्ये आपण नाही करू शकत, हे मान्य करायला हवं. आता तुम्ही सांगा की मॅनेजमेंटमधलं उच्च शिक्षण घेत असताना ज्यावेळेला विद्यार्थ्यांना फील्ड व्हिजिट असते, एखाद्या कंपनीत जाणं, ती प्रत्यक्ष कंपनी बघणं, तिथलं काम कशा प्रकारे चालतं त्याचा अभ्यास करणं, लोकांशी बोलणं, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या एकंदर कामाच्या पद्धतीचा, त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं, हे सगळं तिथे गेल्याशिवाय होऊ शकत नाही. जसं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही म्हण आहे, तसं काही ठिकाणी प्रत्यक्ष गेल्याशिवाय आपल्याला काहीही समजत नाही. कितीही तुम्ही उत्तम व्हिडिओ तयार करा किंवा कितीही उत्तम प्रकारे फोटोग्राफ्स काढा, प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटल्याशिवाय आपण निष्कर्षाला जाऊ शकत नाही. नाहीतर डॉक्टरांनी ऑनलाईन प्रॅक्टिस नसती का केली, त्यांनी पेशंट्सला विचारलं असतं की हे 5 मुद्दे आहेत, तुम्हाला नक्की काय झालं, टिकमार्क करा, मी तुम्हाला ऑनलाईन गोळ्या सजेस्ट करतो, माझं ऑनलाईन पेमेंट करा. असं नाही ना होत. पेशंटला तपासल्याशिवाय डॉक्टरांना त्याचं रोगाचं निदान करता येत नाही. तसं पेशंटला
डॉक्टरांनी बघून औषध लिहून दिल्याशिवाय किंवा गोळ्या दिल्याशिवाय त्याला बरं वाटत नाही. तसंच आहे ऑनलाईन शिक्षण. किती काळापर्यंत चालेल, किती लेव्हलपर्यंत ते स्वीकारायचं, हे सगळे मुद्दे आपण लक्षात घेणं अगत्याचं आहे. आता ऑनलाईन शिक्षण अगदीच वाईट आहे असंही आपल्याला म्हणायचं नाही आहे. त्याचा पहिला फायदा काय होतो तर प्रवास करण्याची गरज नाही. असा मगाशी आपण जे म्हटलं होतं की सेमिनार्समध्ये, कॉन्फरन्सेसमध्ये वक्ते आता घरात बसूनच बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तसं काही ठिकाणी मॅच्युअर्ड विद्यार्थ्यांना शिकवताना जर घरात बसूनच जर बोललं तर कितीही संख्येला तुम्ही एका वेळेला कितीही संख्येत विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवू शकता. हा एक ॲडव्हान्टेज आहे. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नसते. बहुतांश सिनियर कॉलेजेस किंवा शाळा सकाळी 7ला सुरू होतात. त्याच्या अगोदर जर आपण उलटं कॅल्क्युलेशन केलं तर प्रवासाचा वेळ, झोपेतनं जागं होऊन तयार होऊन जाण्याचा वेळ, तर बऱ्याच वेळेला 4-4:30 पासून विद्यार्थी आणि शिक्षक यांना जागं होऊन तयारी करावी लागते. ऑनलाईन शिक्षणामध्ये ते वेळेचं बंधन नसतं. बऱ्याच ठिकाणी कॉलेज किंवा शाळा सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र अशा चालतात. त्याचं कारण एकच असतं, जागेचा अभाव. आता ऑनलाईन शिक्षणामध्ये तो प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही कितीही वर्ग एकाच वेळेला चालवू शकता. जसं प्रवास नाही तसं जागेचा अभाव हा मुद्दा या ठिकाणी येत नाही. एकाच वेळी अनेकांना शिक्षण देता येतं. याचा अर्थ असा आहे की काही कोर्सेसमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये 60 विद्यार्थी ही मर्यादित जास्तीत जास्त असलेली संख्या आहे आणि 120 ही काही कोर्सेसमध्ये संख्या आहे. ऑनलाईन शिकवायचं असेल 2, 3, 4 वर्ग तुम्ही एकत्र करून सुद्धा शिकवू शकता. त्यामुळे ऑनलाईनचा हा एक फायदा आहे की समोर कितीही विद्यार्थी असतील तरी तुम्हाला हाऊ टू ॲकोमोडेट, त्यांना कसं ॲडजस्ट करायचं, हा काही अजिबात प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही. पुढचा पॉईंट असा आहे तो नोट्स देणं हे सोपं पडतं. म्हणजे तुम्ही टाईप केलेल्या, तयार केलेल्या नोट्स, ग्राफिक्स हे सगळं ऑनलाईनमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतं. त्याला कुठलाही खर्च येत नाही. त्याकरता कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही. वर्गामध्ये शिकवताना मुलांना नोट्स डिक्टेट करणं, त्याने ते लिहून घेणं, कधीकधी आवाज बरोबर विद्यार्थ्यांना ऐकू येत नाही, बाहेर काही व्यत्यय असतो, वाहनांचे आवाज येतात, पाऊस असतो, मग विद्यार्थी परत पार्डन सर काय सांगितलं, ऐकू आलं नाही असं म्हणतात, मग ते परत सांगायचं. हे सगळे डिक्टेशन करण्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ऑनलाईन नोट्स देण्यामध्ये शिकवताना सहजपणे आपण नलिफाय करू शकतो. आणि दरवर्षी त्या नोट्स डिक्टेट करण्यापेक्षा एकदाच टाईप केलेल्या नोट्स अनेक वर्गांना किंवा अनेक बॅचेसला सुद्धा देण्याची सोय ऑनलाईनमुळे होऊ शकते. ऑनलाईन हे कन्व्हिनियंट आहे, सोपं आहे. जरी त्याला मर्यादा असल्या तरीसुद्धा शिकवणारा आणि शिकणारा ह्याला ते सोपं पडतं. मला तर असं वाटतं त्याच्यामध्ये कदाचित आळस निर्माण होण्याची शक्यता असते. वर्गामध्ये उत्तम शिक्षक हा कायम उभं राहून शिकवतो. जसं सभेमध्ये बोलणारा वक्ता हा उभं राहून भाषण करतो, तो मांडी घालून बसून भाषण करू शकत नाही. तसं खरा शिक्षक किंवा खरा प्राध्यापक वर्गामध्ये खुर्चीत बसून कधीच शिकवत नाही, तो उभं राहून इकडे तिकडे फेऱ्या मारत शिकवत असतो. तसं ऑनलाईन शिकवताना एका खुर्चीमध्ये बसून ज्यावेळेला लोक शिकवतात त्यावेळेला असं बऱ्याचदा लक्षामध्ये येतं, उत्तम शिक्षकाच्या त्या बॉडी मुवमेंट्स किंवा गेस्चर आणि पॉश्चर याच्यामध्ये बराच फरक पडलेला दिसतो. त्याचं एकंदर व्यवधान ते एका जागेवर बसल्यामुळे योग्य प्रकारे मॅनेज होत नाही असं आपल्या लक्षामध्ये येतं. थोडंसं आळशी असल्यासारखं एखाद्या ठिकाणी बसायचं आणि काय ते आपलं बोलायचं असा थोडासा प्रकार त्याच्यामध्ये होतो. नंतर कमी खर्च आहे, हा फायदा आहे, नक्कीच आहे. कारण का स्वस्तामध्ये एकदा तयार केलेले व्हिडिओ पाठवणं किंवा एकदाच ऑनलाईन रेकॉर्ड केलेलं लेक्चर अनेकदा वापरणं, हे सगळे कमी खर्च होणं हा एक ॲडव्हान्टेज आहे. अटेंडन्स कसा घ्यायचा, आता शाळांमध्ये 30-35 मिनिटाचं लेक्चर असतं, ज्युनियर कॉलेजला 40 मिनिटाचं, सिनियर कॉलेजला 50 मिनिटाचं लेक्चर असतं, खरं म्हणजे 48 मिनिटं. तर अशी काही लेक्चर असतात, त्याच्यामध्ये अटेंडन्स घेताना भरपूर वेळ जातो. ऑनलाईनमध्ये अनेक काही फीचर्स आहेत त्या विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर्सची, त्याच्यामध्ये ऑनलाईन अटेंडन्स घेणं हे सोपं पडतं. हा खरोखरच एक फायदा आहे. नंतर इझी ॲक्सेस टू टीचर्स, म्हणजे सहजपणे कुठल्याही
शिकवणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन सहजपणे भेटणं, त्याला त्या लेक्चरमध्ये समाविष्ट करून घेणं हे सोपं पडतं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा एक फार मोठा फायदा आहे की एका जागेवर बसून कुठल्याही राज्यातला, कुठल्याही गावातला शिक्षक किंवा प्राध्यापक किंवा वक्ता कुठेही कुठल्याही व्यक्तींशी कधीही संपर्क करू शकतो. ते कम्फर्टेबल तर आहेच, दुसरं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स म्हणजे असं की ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक लेक्चर्स विद्यार्थी ठरवू शकतो कसं ऐकायचं. ते प्रत्येक लेक्चर लाईव्ह असायला पाहिजे असं नाही. त्यामुळे कम्फर्ट तर आहेच, दोन्ही बाजूंना कम्फर्ट आहे. घरातल्या घरात बसून आरामशीर तुम्ही शिकू शकता. आरामशीर AC मध्ये किंवा कम्फर्टेबली खुर्चीत बसून शिकवणारा शिकवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्याला सुद्धा ऑप्शन्स आहेत की अनेक लेक्चर्स जर चालू असतील तर काही लेक्चर रेकॉर्ड केली जातात, काही लेक्चर ते नंतर बघू शकतात. काही शाळांनी प्री रेकॉर्डेड लेक्चरचे व्हिडिओ पालकांना पाठवायला सुरुवात केलेली आहे ॲप्सद्वारा. त्यामुळे पालक ठरवू शकतात की कुठला व्हिडिओ कोणत्या वेळेला बघायचा, तो किती वेळेला बघायचा. या सगळ्या गोष्टी कन्व्हिनियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू बरोबर आहेत. शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी आजारी पडला आणि तो 4 दिवस जाऊ शकला नाही, त्याचा अभ्यास बुडतो. पण ऑनलाईन शिक्षणामध्ये टेप केलेलं, रेकॉर्ड केलेलं एखादं लेक्चर त्याला नंतरसुद्धा ऐकू येऊ शकतं. त्याला त्याचा अभ्यास, बुडलेला अभ्यास नंतर पूर्ण करता येतो. हा खरोखरच एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्याला फोकस करता येतं. आता जे टवाळखोर विद्यार्थी असतात शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पाठच्या बाकावरती बसून मस्ती करणारी जी मंडळी असतात, त्यांची एक वेगळी संस्कृती असते. अर्थात ह्यामध्ये कोणाला दुखवणं किंवा टीका करणं हा उद्देश नाही आहे, पण त्यांना शिकायचंच नसतं. बरेच लोक एक प्रथा म्हणून किंवा सगळेच शाळेत जातात म्हणून किंवा पालकांनी सांगितलं म्हणून शाळेत जातात. आणि कॉलेजमध्ये बऱ्याचदा तसं काही लेक्चर बसणं वगैरे बऱ्याच ठिकाणी कंपल्सरी नसतं किंवा काही ठराविक अटेंडन्स लावून ती मुलं बाहेर पळतात. मग अशा वेळेला ती मुलं ज्या वेळेला शिकवणाऱ्याच्या शिकवण्यामध्ये व्यत्यय आणतात, बाकी विद्यार्थ्यांना त्रास देतात, हा सगळा प्रकार ऑनलाईनमध्ये होत नाही. त्यामुळे ज्याला खरोखर शिकायचं आहे त्याला त्याच्या कामामध्ये फोकस ठेवून काम करता येतं. आणि ज्याला शिकायचं नाहीच आहे तो केवळ आपला त्या स्क्रीनसमोर बसून असं दर्शवत राहतो. अर्थात हा निगेटिव्ह पार्ट आहे. शिक्षकाला समजत नाही त्याचं लक्ष आहे की नाही, म्हणून काही ठिकाणी असं सुरू केलेलं आहे की आधेमध्ये ट्युटोरियल्स किंवा प्रश्न हे ऑनलाईन टाकायचे. आत्तापर्यंत काय शिकवलं असेल त्याच्यावरती प्रश्न विचारायचे आणि त्याची ऑनलाईन उत्तरं मुलांनी पाठवायची. त्यावरून त्यांचं लक्ष होतं की नाही हे सुद्धा समजतं. असे अनेक चेकपॉईंट्स निर्माण झालेले आहेत. पण त्याचा ॲडव्हान्टेज मात्र आहे की फोकस्ड ॲटिट्यूड विद्यार्थी ठेवू शकतो. वेळेचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं की जर समजा ठरवलं तर योग्य प्रकारे योग्य लेक्चर्स एकदा, दोनदा किंवा अनेकदा बघणं, पाहणं, त्याच्यावरती विचार करणं, रिपीट टेलिकास्ट त्याचा बघणं, हे सगळं विद्यार्थ्यांना शक्य होऊ शकतं. त्यामुळे उजळणी करणं, रिव्हिजन करणं हे 100% त्याच शब्दांमध्ये परत केलं जाऊ शकतं. अगदी महत्त्वाचा मुद्दा, ज्ञान आणि शिक्षण हे सर्वांसाठी आहे. त्यामुळे ऑनलाईनमध्ये एक फायदा असा आहे, अगदी रिमोट एरियामध्ये म्हणजे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये बसलेल्या विद्यार्थ्याला हे शिक्षण घेणं सहज शक्य होऊ शकतं. हा मात्र ॲडव्हान्टेज नक्कीच आहे, तो आपण सगळ्यांनी मान्य करायला हवा. मग आता हे सगळं आपण बघितल्यानंतर असं मनामध्ये येतं की ऑनलाईन शिक्षण हे हवं की नाही, ते खऱ्या अर्थाने स्वीकारावं की नाही, किंवा ते सक्सेसफुल होणार आहे की नाही. त्यामध्ये आपण कन्क्लुडिंग रिमार्क्स म्हणून असं म्हणू शकतो की आता केवळ अपरिहार्यता किंवा गरज म्हणून ऑनलाईन शिक्षण वापरायला हरकत नाही. अनेक शिक्षणतज्ज्ञ किंवा सायकोलॉजिस्ट यांच्या असं लक्षामध्ये आलेलं आहे की ऑनलाईन शिकत असताना कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मी मोठ्या व्यक्तींबद्दल बोलत नाही आहे, वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींबद्दल बोलत नाही आहे, लहान मुलांबद्दल बोलतो आहे. त्यांना ते आर्टिफिशियल शिक्षण तितकंसं मानवलेलं नाही असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केवळ भारतात नाही तर जागतिक दर्जावरच्या अनेक लोकांना असं वाटतं की ऑनलाईन शिक्षण हा पर्याय असू शकत नाही. मग याचा अर्थ असा नाही आहे की शिकवायचंच नाही का, तर सध्या गरज म्हणून ते शिकवायला हरकत नाही. मला वैयक्तिकदृष्ट्या असं वाटतं की ज्या वेळेला हा लॉकडाऊन किंवा
हा सगळा जो काही बंधन असलेला हा सामाजिक भाग आहे की लोकांनी बाहेर जायचं नाही आहे, कोरोना होऊ शकेल म्हणून काळजी घ्यायची आहे, ह्या सगळ्यातनं आपण मुक्त होऊ, खऱ्या अर्थाने परत जनजीवन सुरळीत सुरू होईल, त्यावेळेला त्याच्यावरती उत्तम प्रकारे सायकोलॉजिकल ॲनालिसिस करणं हे गरजेचं असेल. मला तरी वैयक्तिकदृष्ट्या असं वाटतं की याचा निगेटिव्ह परिणाम विद्यार्थ्यांवरती, पालकांवरती झालेला आहे. त्याचे रिझल्ट्स आपल्याला नंतर नक्की दिसतील. कारण स्क्रीनकडे सतत बघितल्यानंतर जसं टी व्ही बघताना सुद्धा मध्ये जाहिरात येते आणि थोडं आपलं लक्ष विचलित होतं. कंटिन्युअसली तुम्ही जर का मॅच बघत असाल, कार्यक्रम बघत असाल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन ठराविक वेळानंतर राहू शकत नाही. तसं ऑनलाईनमध्ये एका ठराविक पॉईंटनंतर मला वाटत नाही की विद्यार्थी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ठेवू शकत असतील. त्यामुळे हा काही पर्याय नक्कीच नाही आहे. जोवर सगळं सुरळीत होत नाही तोवर हे ठीक आहे. पुढे जसं UGCचं म्हणणं आहे किंवा शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की 25% ऑनलाईन आणि बाकीचं 75% ऑफलाईन, तसंच काहीतरी फॉर्म्युला येणाऱ्या काळामध्ये असावा असं मला वाटतं. शाळेच्या लेवलच्या तज्ज्ञांनी सुद्धा त्याचा जरूर विचार करावा की शाळेमध्ये जर समजा अशा प्रकारचं शिक्षण ठेवायचं असेल तर नक्की कुठल्या इयत्तांसाठी ते ॲप्लाय करायला हरकत नाही, कुठे ते योग्य प्रकारे चालतं आहे, त्याचं विश्लेषण व्हायला हवं. त्यामुळे आपण सध्या तरी असं म्हणूया की ऑनलाईन शिक्षण ही सध्याच्या काळाची गरज आहे. ते 100% बरोबर आहे किंवा 100% चुकीचं आहे असं म्हणणं आतताईपणाचं ठरेल. सध्या इतकं म्हणायला हरकत नाही की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसं ऑनलाईन शिक्षणात सुद्धा काही पॉझिटिव्ह मुद्दे आहेत, काही निगेटिव्ह मुद्दे आहेत. विद्यार्थ्यांनी घरामध्ये केवळ बसून राहण्यापेक्षा सध्या तो पर्यायी मार्ग म्हणून ते योग्य आहे इतकं आपण म्हणू शकतो. आपण असं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आता हे लाईव्ह बघणाऱ्या सगळ्यांना अशी सदिच्छा देऊया की लवकरच कोरोनावरती औषध सापडेल आणि सगळेजण या त्रासातून मुक्त होतील. विशेषतः आपले जे विद्यार्थी आता हे बघत असतील त्यांना लवकरच परत शाळा, कॉलेज, त्यांचं शिक्षण रेग्युलर त्याच्या नेहमीच्या माध्यमातून सुरू होईल आणि तेव्हा मात्र आपण ठरवू शकू. कारण दोन्ही पर्याय उपलब्ध असतील तेव्हा ठरवणं जास्त योग्य ठरेल की ऑनलाईन शिक्षण हा खऱ्या अर्थाने पर्याय आहे की नाही. त्यावेळेला परिस्थितीच ते आपल्याला दाखवून देईल की ते योग्य आहे की अयोग्य आहे. मी मोरया प्रकाशनाचे संचालक महाजन कुटुंबीय यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्या लोकांनी आता हे लाईव्ह पाहिलं असेल त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो आणि परत एकदा तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की सध्या गरज म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिकत राहा. कारण नवीन काहीतरी आत्मसात करणं, काहीतरी शिकत राहणं हा माणसाचा स्थायी भाव आहे. ऑनलाईन ऑफलाईन या वादामध्ये पडू नका. सध्या जे उपलब्ध आहे ते वापरून ज्ञानग्रहण करत राहा. नंतर ज्यावेळेला दोन्ही गोष्टी उपलब्ध असतील त्या दोन्हींचा वापर करून ज्ञानग्रहण करा. मी सगळ्यांना परत एकदा मोरया प्रकाशनाची पुस्तकं विकत घेण्यासाठी, वाचण्यासाठी, आपल्या मित्रांना तसं सांगण्यासाठी परत एकदा अपील करतो. अतिशय उत्तम पुस्तकं या प्रकाशनाने आजवर प्रकाशित केलेली आहेत. मी सुद्धा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या संबंधांवरती एक पालक नीती नावाचं पुस्तक मोरया प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेलं आहे. जरूर ते पुस्तक वाचा. पालक आणि विद्यार्थी यांच्या रिलेशनशिपवरती हे पुस्तक आहे. त्याचा नक्की आपल्याला फायदा होईल. मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण हा कार्यक्रम अटेंड केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.